नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन घेऊन आलो आहोत। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल। तर चला वळूया पहिल्या प्रश्नाकडे। भारतामधील पहिली महिला मुख्यमंत्री कोण आहे? तर मित्रांनो, भारतामधील पहिली महिला मुख्यमंत्री ही सुचेता कृपलानी ही आहे। सुचेता कृपलानी ही उत्तर प्रदेशमधून भारताची पहिली महिला मुख्यमंत्री राहिलेली आहे। भारतामधील पहिली महिला राज्यपाल कोण आहे? तर मित्रांनो, भारतामधील पहिली महिला राज्यपाल ही सरोजिनी नायडू ही आहे। मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्यामधून सरोजिनी नायडू ही भारतामधील पहिली महिला राज्यपाल म्हणून राहिलेली आहे। भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर मित्रांनो, भारताचे पहिले उपराष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते। तर मित्रांनो, भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय म्हणजेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हेच होते। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर मित्रांनो, भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते। नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान या इंदिरा गांधी होत्या। आणि मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिलासुद्धा इंदिरा गांधी ह्याच होत्या। मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही 1954 मध्ये झाली आणि इंदिरा गांधी यांना रत्न पुरस्कार हा 1972 प्रदान करण्यात आला। जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण? तर मित्रांनो, जगातील पहिली महिला पंतप्रधान या सिरिमाओ भंडारनायके आहेत। सिरिमाओ भंडारनायके या श्रीलंका या देशातील जगातील पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या होत्या। भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? तर मित्रांनो, भारताची पहिली महिला राष्ट्रपती या प्रतिभा देवीसिंग पाटील आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण आहे? तर मित्रांनो, भारताची पहिली महिला IPS अधिकारी या किरण बेदी आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, भारताची पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष कोण होत्या? तर मित्रांनो, भारताची पहिली महिला काँग्रेस अध्यक्ष या डॉक्टर एनी बेझंट या होत्या। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष हे यौमेश चंद्र बॅनर्जी हे होते। नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष हे बद्रुद्दीन तय्यबजी हे होते। नेक्स्ट क्वेश्चन, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य हे उत्तर प्रदेश हे राज्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचे सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचे सर्वात लहान राज्य हे सिक्कीम हे आहे। लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर मित्रांनो, लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश हा चीन आहे। दुसरा क्रमांक भारताचा लागतो, तिसरा USA, चौथा इंडोनेशिया आणि पाचव्या क्रमांकावर पाकिस्तान आहे। नेक्स्ट क्वेश्चन, लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर मित्रांनो, लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश हा व्हॅटिकन सिटी आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य हे राजस्थान आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात लहान राज्य हे गोवा राज्य आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश हा रशिया आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश हा व्हॅटिकन सिटी आहे। तर मित्रांनो, व्हॅटिकन सिटी हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश आहे। नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र भारताचे
पहिले गृहमंत्री व पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत? तर मित्रांनो, भारतामध्ये एकूण आता सध्याच्या स्थितीत 28 राज्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतामध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर मित्रांनो, भारतामध्ये एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कुचिपुडी हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मित्रांनो, कुचिपुडी हे लोकनृत्य आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. म्हणजेच आंध्र प्रदेशमधलं लोकनृत्य हे कुचिपुडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभा अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, लोकसभेचे पहिले अध्यक्ष हे गणेश वासुदेव मावळणकर हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष हे अनंत संथानम अयंगार हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर मित्रांनो, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कुठे आहे? तर मित्रांनो, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे मुंबईमध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला वळूया प्रश्नाकडे. संविधान निर्माण करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर मित्रांनो, संविधान निर्माण करणारा जगातील पहिला देश हा संयुक्त राज्य अमेरिका हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे? तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठे लिखित संविधान हे भारत देशाचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण आहेत? तर मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांनी केली. तर मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अंग्रेज अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अंग्रेज अध्यक्ष हे जॉर्ज युले हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर मित्रांनो, संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष या भारताच्या विजयालक्ष्मी पंडित या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? मित्रांनो, जगातील पहिल्या महिला राष्ट्रपती या अर्जेंटिना देशाच्या मार्म एस्तेला इसाबेल मार्टिनेस कार्टस डी पेरन या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, भारतामधील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर मित्रांनो, भारतामधील सर्वात लांब धरण हे उडीसा राज्यातील हिराकुंड धरण हे आहे. तर मित्रांनो, हिराकुंड धरण हे महानदीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात उंच धरण हे उत्तराखंड राज्यातील टिहरी धरण हे आहे. तर मित्रांनो, टिहरी धरण हे भागीरथी नदीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी ही आफ्रिकेतील नाईल नदी ही आहे. तर मित्रांनो, नाईल नदीची लांबी 6650 किलोमीटर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठी नदी ही दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी ही आहे. मित्रांनो, ॲमेझॉन नदीचा उगम हा पेरूच्या अँडीज पर्वतामध्ये होतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे. मित्रांनो, गंगा नदीची लांबी ही 2525 किलोमीटर आहे आणि गंगा नदीचा उगम हा उत्तराखंड राज्यातील गंगोत्री हिमनदीपासून होतो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी नदी ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. मित्रांनो, ब्रह्मपुत्रा नदीचा एकूण लांबी ही 2900 किलोमीटर आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीची भारतातली लांबी ही 916 किलोमीटर आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हा हिमालयाच्या कैलास पर्वतरांगांमधून होतो. नेक्स्ट क्वेश्चन,
भारतातील मोठे वाळवंट कोणते आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे वाळवंट हे थार वाळवंट आहे. मित्रांनो, थार वाळवंट हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठे वाळवंट हे आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण आहे? तर मित्रांनो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश हे हिरालाल कानिया हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे राष्ट्रीय वाक्य कोणते? तर मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय वाक्य हे सत्यमेव जयते हे आहे. मित्रांनो, सत्यमेव जयते हे राष्ट्रीय वाक्य मुंडकोपनिषदातील घोषवाक्य आहे. तर भारतीय राजमुद्रेच्या पायथ्याशी हे वाक्य देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एकूण 50 प्रश्न घेणार आहोत. तर या 50 प्रश्नांपैकी शेवटचे हे 6 प्रश्न तुमच्यासाठी कन्फ्युजनचे राहणार आहेत. म्हणून तुम्ही बारकाईने या प्रश्नांकडे लक्ष द्या. तर चला वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड माउंटबॅटन हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर मित्रांनो, इथे भारतीय गव्हर्नर जनरल विचारलेला आहे आणि वरच्या प्रश्नामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले ते ब्रिटिश गव्हर्नर होते आणि हे या क्वेश्चनमध्ये आपण भारतीय गव्हर्नर विचारलेला आहे. म्हणजेच भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल हे चक्रवर्ती राजगोपालाचारी होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो, या प्रश्नाकडे लक्ष द्या. आधीच्या 2 प्रश्नामध्ये आपल्याला स्वतंत्र भारताची विचारलेले होते. इथे आपण फक्त भारताची विचारलेली आहे. म्हणून भारताचे पहिले म्हणजे स्वतंत्र भारत होण्या अगोदरचे हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे लॉर्ड विल्यम बेंटिक हे होते. मित्रांनो, लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी डिसेंबर 1829मध्ये सती प्रथेवर बंदी घातली. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो, इथे पण भारत स्वतंत्र होण्या अगोदरचे हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल इथे विचारलेलं आहे. म्हणून भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे लॉर्ड कॅनिंग होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? तर मित्रांनो, भारताचे पहिले व्हाईसरॉय हे लॉर्ड कॅनिंग हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? तर मित्रांनो, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय हे लॉर्ड माउंटबॅटन हे होते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधले हे शेवटचे आपले 2 क्वेश्चन्स आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर कराल. तर चला वळूया प्रश्नाकडे. मित्रांनो, या 2 प्रश्नामध्ये आपल्याला फरक जाणून घ्यायचा आहे. म्हणजे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय या 2 जणांमधला फरक काय आहे? तर गव्हर्नर जनरल म्हणजे भारत स्वतंत्र होण्या अगोदर म्हणजेच ब्रिटिश पार्लमेंटच्या नावावर असलेल्या वसाहती आणि अधिराज्यांवर गव्हर्नर जनरल देखरेख करत असे आणि व्हाईसरॉय म्हणजेच ब्रिटिश राजवटीच्या ताब्यात असलेल्या वसाहतींवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी व्हाईसरॉयकडे होती. हा असा दोघांमधला फरक आहे. धन्यवाद मित्रांनो.